महाशिवरात्रीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. महाशिवरात्रीनिमित्त आपण बटाट्याचा चिवडा ही रेसिपी पाहणार आहोत, जो की उन्हाळ्यात तुम्ही वाळवणीसाठी वर्षभर साठवून ठेवू शकता. हे बघा, त्यासाठी मी छान असे मोठे मोठे बटाटे घेतले आहेत. 5 किलो बटाट्याचा मी चिवडा बनवणार आहे, किस बनवणार आहे, सॉरी. हे बघा, असे कडक कडक बटाटे घ्यायचे आणि कमीत कमी ते 2 ते 3 तास तरी पाण्यामध्ये ठेवायचे, म्हणजे कडक होतात. छान आपण धुवून घेतले आहेत आणि अशा प्रकारे पिलरच्या साहाय्याने आपण त्याचे साल काढून घेणार आहोत. साल काढल्यानंतर आपण तेच बटाटे आहेत ते पाण्यामध्ये ठेवणार आहोत, म्हणजे बटाटा काळा होणार नाही. व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे मैत्रिणींनो. खूपच सुंदर पांढरा शुभ्र असा वर्षभर तुम्ही, वर्ष नाही 2 वर्ष साठवून ठेवू शकता, असं खास टिप्ससह व्हिडिओ आणला आहे. खूप सुंदर होतात बघा, अशा प्रकारे केस करून ठेवला तर. बघा, आपण अशा प्रकारे पूर्ण बटाट्याचं साल काढून घेतला आहे. बटाटा नेहमी किस करताना, वेपर्स करताना कडक बटाटा घ्यायचा, मऊ बटाटा घ्यायचा नाही. हे बघा, अशा प्रकारे मी मोठी होलची घेतली आहे किसनी बघा, आणि अशा प्रकारे आपण त्याची किस करून घेणार आहोत, म्हणजे किसणार आहोत. जेवढं तुम्हाला जसं मोठं हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही करून घ्यायचं आहे. खूप सुंदर होतो आणि मोकळा सुळसुळीत होतो अगोदर तुम्ही जर असा किसून घेतला तर. त्यानंतर बघू शकता आपण, मी अशा प्रकारे बघा एका बटाट्याचा किस करून घेतला आहे. तो पाण्यामध्ये ठेवून घेतला आहे आणि नंतर आपण दुसऱ्या पाण्यामध्ये तो काढून घेतला. मी सर्व बटाट्यांचा किस करून घेतला आहे बघा, आणि आपण असं 4 ते 5 पाण्याने तो स्वच्छ धुवायचा आहे, म्हणजे त्याचं जे स्टार्च असतं ते निघून जातं. हे बघा, सकाळी आपण तो पूर्ण पाण्यामधून काढून घेतला आहे. सकाळी मी बनवणार आहे, त्यामुळं सकाळी बघा आपण पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाणी छान असं उकळी येऊन द्यायची पाण्याला. त्यानंतर आपण त्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत चवीप्रमाणे, तुम्हाला जसं हवं आहे त्या प्रमाणात. म्हणजे तुम्हाला वरून मीठ लावायचा अजिबात गरज लागणार नाही. अशा प्रकारे बघा मीठ टाकायचं आहे आणि 1 लिंबू आपण त्यामध्ये पिळून घेणार आहोत, म्हणजे तुमचा जो बटाट्याचा किस आहे तो पांढरा शुभ्र होईल आणि छान असा टिकेल, तो अजिबात खराब होणार नाही. ही खास टिप्स आहे मैत्रिणींनो, ती लक्षात ठेवून तुम्ही ती वापरायची आहे. छान असं आपण हलवून घेत आहोत. हलवून घेतल्यानंतर आपण जे बटाट्याचं किसून घेतले आहेत बटाटे, ते आपण पाण्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत, म्हणजे जे मीठ आहे ते पूर्ण विरघळून द्यायचं आहे आणि नंतरच आपण त्यामध्ये किस आहे तो ट्रान्सफर करायचा आहे. बघा अशा प्रकारे, आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. खूप सुंदर होतो आणि एकदम मोकळा सुळसुळीत होतो. आणि तो तळताना पण तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओमध्ये की कसा मोकळा झाला आहे आपला चिवडा बटाट्याचा. असं तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता. हे बघा, अशा प्रकारे आपण त्यामध्ये जे किस आहे तो आपण किसून घेतलेला, मी रात्री किस बनवून ठेवला होता, पूर्ण पाण्यामध्ये बुडवून ठेवायचा, म्हणजे त्याचं पूर्ण स्टार्च निघून जातं. आणि पाण्यात ठेवण्या अगोदर आपण तो 4 ते 5 पाण्याने धुवायचा आहे, म्हणजे त्याचं जे स्टार्च असतं ते पूर्ण निघून जातं आणि आपला जो बटाट्याचा किस आहे तो पांढरा शुभ्र होतो. हे खास टिप्स आहे तुमच्यासाठी. खूप सुंदर होतो. उकडलेल्या बटाट्याचा पण मागे माझ्या व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता. तो पण चिवडा खूप छान लागतो आणि हा पण छान लागतो. म्हटलं चला आज वेगळ्या पद्धतीने बनवूया. अशा प्रकारे आपण सर्व किसलेले बटाटे आहे ते उकळत्या पाण्यामध्ये अशा प्रकारे घालून घेणार आहोत आणि नंतर आपण पूर्ण हलवून झाकण ठेवणार आहोत. आणि पाण्याला छान अशी उकळी आली की लगेचच आपण त्यामधून जो किस आहे तो काढून घेणार आहोत, कारण उकडलेला हा जो किसलेला बटाटा आहे त्याचा किस असतो तो पटकन शिजून निघतो, कारण पाणी उकळलेलं असतं आपलं. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व जो किस आहे तो घालून घेतला. छान असा आपण हलवून घ्यायचा आहे, बघू शकता आपण. आणि घातल्यानंतर आपण फक्त 5 मिनिट मोठ्या गॅसवर झाकून ठेवायचा आहे, म्हणजे आपला जो किस आहे तो लगेचच शिजून निघेल, कारण आपण पाणी आहे ते उकळून घेतलं होतं. हे बघा, 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं.
5 मिनटानंतर झाकण काढून घेतलं आहे. नंतर आपण हे बघू शकता आपण अशा प्रकारे आपण तुमच्याकडे जे साहित्य आहे म्हणजे पाणी काढायचं अशा प्रकारे आपण निथळून घेणार आहोत आणि चाळणीमध्ये आपण निथळत ठेवणार आहोत. बघा अशा प्रकारे आपण काढून घ्यायचा. खूप गरम असतो. चाळणीमध्ये निथळत ठेवायचा आणि तो निथळून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर आपण तो उन्हामध्ये सुकवायचा आहे. मी इथे साडीवर घातला आहे. तुमच्याकडे जर मोठी पॉलिथिनची चा पेपर असेल तर तुम्ही पॉलिथिनच्या पेपरवर घातला ना तर तो पटकन निघतो, अजिबात उशीर लागत नाही. हे बघा अशा प्रकारे आपण सर्व पाण्यातला जो किस आहे तो गॅसची फ्लेम इथे मी बंद केली आहे मैत्रिणींनो. आणि नंतरच आपण तो किस आहे तो काढून घ्यायचा, पूर्ण चाळणीमध्ये निथळून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपण तो उन्हामध्ये सुकवायचा आहे. तुमच्याकडे जर ऊन नसेल तर तुम्ही घरामध्ये पण फॅनखाली सुकवू शकता आणि नंतर उन्हामध्ये 1 दिवस सुकवला तरी पण चालेल. हे बघा अशा प्रकारे आपला सर्व किस छान असा शिजून झाला आहे. त्यानंतर बघा मी साडीवर अशा प्रकारे पसरून घातला आहे. बघू शकता आपण उन्हामध्ये घातला आहे मी. साडीवर घातला की तो काढायला लागतो, पण तुम्ही जर पॉलिथिनचा वापर केला तर तो लगेच निघेल. हे बघा मी 2 दिवस फक्त उन्हामध्ये छान सुकवला आहे. सुकवल्यानंतर बघू शकता किती पांढरा शुभ्र आपला बटाट्याचे किस तयार झाला आहे मैत्रिणींनो. अशा प्रकारे खूप छान होतो आणि महत्त्वाचं म्हणजे कडक जर ऊन असेल तर 2 दिवसात वाळतो आणि जर ऊन कडक नसेल तर तुम्ही 3 दिवसामध्ये पण तो वाळवू शकता. त्यानंतर मी तुम्हाला तळून दाखवते बघा. आपण तेल पूर्ण कडकडीत अगोदर गरम करायचं, गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि नंतरच आपण त्यामध्ये जे आपण किस आहे तो तळायला घ्यायचा आहे. नाहीतर तुम्ही जर मोठा गॅस ठेवला तर तुमचा जो किस आहे तो करपू शकतो. सर्वप्रथम फक्त मोठा गॅस ठेवायचा आहे म्हणजे तेल तापेपर्यंत. आणि तेल जर तुमचं कडक तापलं की तुम्ही नंतर तो मध्यम गॅसवर सगळा चिवडा आहे तो तळून घ्यायचा आहे, म्हणजे किस आहे तो तळून घ्यायचा आहे. बघू शकता किती सुंदर आपला बटाट्याचा चिवडा तयार झाला आहे मैत्रिणींनो. बघू शकता आपण. मी दुसऱ्यांदा पण दाखवते बघा. इथे आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे आणि मीडियम फ्लेमवर पण छान असा आपला तळून निघतो आपला जो बटाट्याचा किस आहे तो. तुम्ही असा वर्षभर साठवून ठेवू शकता. जेव्हा तुमचा उपवास असेल त्यावेळेस तुम्ही असा बनवून खाऊ शकता. घरचं कधी पण स्वच्छ आणि आपण छान बनवलेलं असतं ते. त्यामुळं घरी तुम्ही अशा प्रकारे स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही आणि अजिबात त्याचा रंग पण बदलत नाही. त्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाणे पण तळून घालणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालायचे आहे शेंगदाणे, किती कमी जास्त घालायचे ते. तुम्ही इथे काजू पण तळून घालू शकता, पण आमच्या घरामध्ये काजू आवडत नाही म्हणून मी काजू घातले नाही, फक्त शेंगदाणेच घालून घेतले आहेत. बघा अशा प्रकारे आपण शेंगदाणे आपण तळताना थोडासा गॅस मोठाच ठेवायचा आहे, कारण शेंगदाणे व्यवस्थित तळले गेले पाहिजेत, कुरकुरीत लागतात. नाहीतर जर ते अर्धवट तळले गेले तर ते कुरकुरीत होत नाही. मी मोठ्या गॅसवर छान असे ते कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे. खूप सुंदर असा उपवासाचा बटाट्याचा चिवडा तयार होत आहे. तुम्ही जो बाहेर 10 रुपयाचं पॅकेट आणता ना, तर तुम्ही हेच 1 किलो बटाट्यामध्ये तुम्ही 4 ते 5 वेळा तो किस तळून खाऊ शकता आणि पोटभर खाऊ शकता. त्यामुळं तुम्ही अशा प्रकारे खरंच घरामध्ये करून बनवून ठेवा, वर्षभर साठवून ठेवा आणि छान त्याचा आस्वाद घ्या. कारण आता बटाटे पण स्वस्त मिळत आहेत. हे बघा मी तळून घेतला आहे चिवडा. त्यानंतर आपण इथे मीठ लावणार नाही आहोत, कारण आपण उकडताना त्याला मीठ लावलं आहे. नंतर आपण लाल मिरची पावडर घालून घेतली आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. मस्तच अगदी चटपटीत असा होतो बघा चिवडा. खूप सुंदर, चवीला तर एक नंबरच लागतो. अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कसा झाला मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल मैत्रिणींनो, चला तर मग पटकन एक लाईक करून घ्या, छानशी कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे हाईप करायला अजिबात विसरायचं नाही.
तुम्ही कमेंट करता, काही काही लाईक करत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर आवडलं असेल, रेसिपी जर आवडली असेल बटाट्याच्या चिवड्याची, तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. जेणेकरून त्यांना पण हा वाळवणीचा पदार्थ जो वर्षभर साठवून ठेवू शकतात आणि कधी पण त्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. छान छान कमेंट करता आणि छान छान रिप्लाय देता, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप आभारी आहे मी. स्वस्त रहा, मस्त रहा. बाय.